श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 7वा यामधील समास 6वा बद्ध मुक्त निरूपण याविषयीचे विवेचन श्रवण करणार आहोत. या समासामध्ये श्रोत्यानेच मोठा महत्वाचा प्रश्न विचारला आहे. तो असा की निरूपण ऐकत असताना मन बाह्याकार होते, परंतु पुढे नित्याचा व्यवहार करू लागल्यावर तेच मन एकदम खालच्या पातळीवर घसरते. निरूपणामध्ये आपण काय ऐकले याचा संपूर्णपणे विसर पडतो. व्यवहार सोडून तर काही चालत नाही. याचा परिणाम असा होतो की परमार्थाच्या नादाने प्रपंच धड होत नाही व प्रपंचामधून मन निघाले नसल्याने परमार्थही धड हाती लागत नाही. याला काय करावे असा प्रश्न श्रोत्याने विचारलेला आहे. परमार्थ करण्यास आरंभ केलेल्या सगळ्या साधकांनाच ही अडचण त्रास देते. सत्संगाने व सद्गुरूच्या मुखाने श्रवण केल्याने स्वस्वरूपाची खरी ओढ लागते, पण प्रपंचाचे प्रेम सुटलेले नसल्याने व्यवहार करू लागले की त्यामध्ये मन चटकन रमून जाते. श्री समर्थ रामदास स्वामींनी या प्रश्नाचे उत्तर देखील उत्तम प्रकारे दिले आहे. या उत्तराचा भावार्थ असा की प्रपंच व परमार्थ किंवा बद्ध व मुक्त याचा देहाच्या परिस्थितीशी संबंध नाही. हे प्रथम नीट ध्यानात धरावे असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. बद्धपणा व मुक्तपणा या जीवाच्या अवस्था आहेत. त्या अंतर्यामी अनुभवायच्या असतात. अगदी मोठा सत्पुरुष जरी असला तरी त्याला देहाने जगात वावरावे लागते. ज्या जगात बद्धपणे जगतो त्याच जगात मुक्तपणास बाधा न येता राहतो. जगात वावरण्याने मुक्त अवस्था भ्रष्ट होत नाही, जगामध्ये रमण्याने ती भ्रष्ट होते. बद्धाला देहबुद्धीच्या बळाने स्वस्वरूपाचा स्पर्श नसतो, तर मुक्ताला आत्मबुद्धीच्या बळाने दृश्य विश्वाचा स्पर्श नसतो. दृश्य विश्व हेच संपूर्ण सत्य मानून बद्धाचे मन मीपणाने वावरते, तर आत्मस्वरूप ब्रह्म हेच संपूर्ण सत्य मानून मुक्ताचे मन उन्मन होऊन वावरते. वास्तविक शुद्ध ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देहबुद्धी नाही व आत्मबुद्धी नाही. ते स्वतः सिद्धच असल्याने त्यास बद्धपण नाही व मुक्तपणही नाही. हे सगळे मानवी दृष्टिकोनाने निर्माण केलेले भेद आहेत. आपल्याला दृश्याचा पाया घेतल्याखेरीज विचार करता येत नाही. म्हणून बद्ध व मुक्त या अवस्थांचा आपण देहाच्या दृष्टीने विचार करतो. ते चूक आहे असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात बद्ध मुक्त निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. अद्वैत ब्रह्म निरोपिले जे कल्पने रहित संचले, क्षण एक तदाकार केले मज या निरूपणे. श्रीराम. परिम्या तदाकार व्हावे ब्रह्मची होऊन असावे, पुन्हा संसारासन यावे चंचलपणे सर्वथा. श्रीराम. कल्पना रहित जे सुख तेथे नाही संसार दुःख, म्हणून तेची एक होऊन असावे. श्रीराम. ब्रह्मची होई जे श्रवणे पुन्हा वृत्तीवरी लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे चुके नाकी. श्रीराम. मणे अंतरिक्ष जावे क्षण एक ब्रह्मची व्हावे, पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते. श्रीराम. प्रत्यावृत्ती सैरा वैरा किती करू एरझारा, पायी लावणीया दोरा कीटक जैसा. श्रीराम. उपदेश काळी तदाकार होता पडे हे शरीर, अथवा नेने आप पर ऐसे झाले पाहिजे. श्रीराम. ऐसे नसता जे बोलणे तेची वाटे लाजिरवाणे, ब्रह्म होऊन संसार करणे हेही विपरीत दिसे. श्रीराम. जो स्वये ब्रह्मची झाला तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त नवटे. श्रीराम. ब्रह्मची होऊन जावे का ते संसारीच असावे, दोहीकडे भरंगळावे किती म्हणोनी. श्रीराम. निरूपणी ज्ञान प्रबळे उठून जाता ते मावळे, मागुता काम क्रोध खवळे ब्रह्मरूपासी. श्रीराम. ऐसा कैसा ब्रह्म झाला दोहीकडे अंतरला, ओढगस्तपणेची गेला संसार त्याचा. श्रीराम.
घेता ब्रह्मसुखाची गोडी संसारिक मागे ओढी संसार करिता आवडी ब्रह्मी उपजे मागुती श्रीराम ब्रह्मसुख नेले संसारे संसार गेला ज्ञानद्वारे दोन्ही पुरी पुरे एकही नाही श्रीराम या कारणे माझे चित्त चंचल झाले दुषित काय करणे निश्चित एकही नाही श्रीराम ऐसा श्रोता करी विनंती आता राहावे कोणे रीती म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही श्रीराम आता याचे प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर श्रोती व्हावे निरोत्तर क्षण एक आता श्रीराम ब्रह्मची होऊन जे पडले तेचे मुक्त पदास गेले एरते काय बुडाले व्यासाधिक श्रीराम श्रोतावणती करती पुढती शुको मुक्तो वामदेव वाहे श्रुती दोघेची मुक्त आदी अंती बोलतसे श्रीराम वेदे बद्ध केले सर्व मुक्त शुक वामदेव वेदवचनीय भाव कैसा धरावा श्रीराम ऐसा श्रोता वेदाधारे देता झाला प्रत्योत्तरे दोघेची मुक्त अत्यादरे प्रतिपाद्य केले श्रीराम वक्ता बोले या उपरी दोघेची मुक्त सृष्टीवरी ऐसे बोलतावरी कोणास आहे श्रीराम बहुऋषी बहुमुनी सिद्धयोगी आत्मज्ञानी झाले पुरुष समाधानी असंख्यात श्रीराम श्लोक प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दाल्लभ्यान रुक्मा गदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मात्परन भागवता स्मरामि कवी हरिअंतरिक्ष प्रबुद्धः पिप्पलायनः आविर्होत्र द्रुमिल चमसः करभाजनः याही वेगळे थोर थोर ब्रह्मा विष्णू महेश्वर आदि करुण दिगंबर विदेहादिक श्रीराम शुक वामदेव मुक्त झाले एर हे अवघेची बुडाले या वचना विश्वासले ते पडत मूर्ख श्रीराम तरी वेद कैसे बोलिला तो काय तुम्ही मिथ्या केला ऐकोण वक्ता देता झाला प्रत्युत्तर श्रीराम वेद बोलिला पूर्व पक्ष मूर्ख तेथेची लावी लक्ष साधू आणि वित्पन्न दक्ष त्यास हे न म्हणे श्रीराम तथापि हे जरी मानले तरी वेद सामर्थ्य बुडाले वेदांचे नि उद्धरिले नवचे कोणा श्रीराम वेदांगी सामर्थ्य नसे तरी या वेदास कोण पुसे म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उद्धरावया श्रीराम वेदाक्षर घडे जासी तो बोलीजे पुण्यराशी म्हणून वेदी सामर्थ्यासी काय उणे श्रीराम वेदशास्त्र पुराण भाग्ये झालिया श्रवण तेने होईजे पावन हे बोलती साधू श्रीराम श्लोक अथवा श्लोकार्ध नाही तरी श्लोकपाद श्रवण होता एक शब्द नाना दोष जाती श्रीराम वेदशास्त्री पुराणी ऐशा वाक्याच्या आईनी अगाध महिमा व्यासवाणी वदोनी गेली श्रीराम एकाक्षर होता श्रवण तत्काळची होईजे पावन ऐसे ग्रंथाचे महिमान ठाई ठाई बोलिले श्रीराम दोही वेगळा दिजानू धरे तरी महिमा कैचा उरे असो हे जाणिजे चतुरे एरा गथा योगी श्रीराम वेदशास्त्रे पुराणे कैसी होती अप्रमाणे दोघाण वाचून तिसरा कोणे उद्धरावा श्रीराम म्हणसी काष्ठी लागोन पडला तोची एक मुक्त झाला शुक तोही अनुवादला नाना निरूपणे श्रीराम शुकमुक्त ऐसे वचन वेद बोलिला हे प्रमाण परितो नवता चेतन ब्रह्माकार श्रीराम अचेतन ब्रह्माकार सता शुक योगेश्वर तरी सारासार विचार बोलणे न घडे श्रीराम जो ब्रह्माकार झाला तो काष्ट होऊन पडिला शुक भागवत बोलिला परीक्षिती पुढे श्रीराम निरूपण हे सारासार बोलिला पाहिजे विचार धांडोळावे सचराचर दृष्टांताकारे श्रीराम क्षणेक ब्रह्मची व्हावे क्षणेक दृश्य धांडोळावे नाना दृष्टांती संपादावे वगतृत्वासी श्रीराम असो भागवत निरूपण शुक बोलिला आपण जयांगी बद्धपण लावू नये की श्रीराम
म्हणोनी बोलिता चालता निचे स्थित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरु बोधे श्रीराम एक मुक्त एक नित्य मुक्त एक जाणावे जीवन मुक्त एक योगी विदेह मुक्त समाधानी श्रीराम सचेतन ते जीव मुक्त अचेतन ते विदेह मुक्त दोही वेगळे नित्य मुक्त योगेश्वर जाणावे श्रीराम स्वरूप बोधे स्तब्धता ते जाणावी ताटस्थता ताटस्थता आणि स्तब्धता हा देह संबंधू श्रीराम येथे अनुभवासी कारण एर सर्व निष्कारण तृप्ती पावावी आपण आपुल्या स्वानुभवे श्रीराम कंठ मर्याद जेविला त्यास म्हणती भुकेला तेने शब्दे जाजावला तो हे तो घडेना श्रीराम स्वरूपी नाही देहो तेथे काहीसा संदेहो बद्धमुक्त ऐसा भावो देहाच कडे श्रीराम देह बुद्धी धरुण चित्ती मुक्त ब्रह्मादी कणवेती तेथे शुकाची कोण गती मुक्तपणाची श्रीराम मुक्तपण हेची बद्ध मुक्तबद्ध हे अबद्ध स्वस्वरूप स्वतसिद्ध बद्ध ना मुक्त श्रीराम मुक्तपणाची पोटी शिळा बांधता जाई जे पाताळा देहबुद्धीचा आगळा स्वरूपी न संटे श्रीराम मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला मुकाथवा बोलिला तरी तो मुक्त श्रीराम जयास बांधावे तेव्हा व तेथे कैचा मुक्त भाव पाहो जाता सकळ वाव गुण वार्ता श्रीराम श्लोक बौद्धो मुक्त इति व्याख्या गुणते मेन वस्तुतः गुणस्य माया मूलत्वान मे मोक्षण बंधनम तत्वज्ञाता परमशुद्ध तयासी नाही मुक्तबद्ध मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे श्रीराम जेथे नाम रूप हे सरे तेथे मुक्तपण कैसे उरे मुक्तबद्ध हे विसरे विसरले पणेसी श्रीराम बद्ध मुक्त झाला कोण तो तरी नव्हे की आपण बधक जाणावे मी पण धरत्यास बाधी श्रीराम एवम हावगा भ्रम हंतेचा झाला श्रम मायातीत जो विश्राम सेविला नाही श्रीराम असो बद्धता आणि मुक्तता आली कल्पनेच्या माथा ते कल्पना तरी तत्वता साच आहे श्रीराम म्हणून हे मृगजळ माया नाथिले आभाळ स्वप्न मिथ्या तत्काळ जागृतीस होय श्रीराम स्वप्नीबद्ध मुक्त झाला तो जागृतीसी नाही आला कैचा कोण काय झाला काही कळेना श्रीराम म्हणून मुक्त विश्वजन जयास झाले आत्मज्ञान शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ वाव श्रीराम बद्धमुक्त हा संदेहो धरी कल्पनेचा देहो साधू सदा निसंदेहो देहातीत वस्तू श्रीराम आता असो हे पुढती पुढे राहावे कोणे रीती तेची निरूपण श्रोती सावध परिसावे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे बद्धमुक्त निरूपण नाम समास 6वा समाप्त श्रीराम समर्थ श्रीराम